नमस्कार, मी ओमप्रकाश. बालक अकॅडमीच्या या YouTube चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पर्सेंटेज टॉपिक बघणार आहोत. यामध्ये हा पार्ट 1 असेल बरं का. पार्ट 1 असेल. आता बघा, आपण पर्सेंटेजमध्ये भरपूर साऱ्या कन्सेप्ट आहेत आणि पर्सेंटेज हा असा टॉपिक आहे जो की तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये, प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला तो वापरता आला पाहिजे. प्रत्येक टॉपिकमध्ये त्याचा 100% यूज आहेच आहे. बरोबर आहे? म्हणजेच पर्सेंटेज आला म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी गणितं सोडवता येतात. आता बघा, पर्सेंटेजमध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपण पार्ट वाईज पाहूया. मग आपण काय पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे किती होतील? असं काही गणित नाहीये मित्रांनो त्याचं, की एवढेच पार्टमध्ये आपण पर्सेंटेज संपवायचे. आपले 2 होतील, 3 होतील किंवा 5 होतील. अशा पार्टमध्ये वेगवेगळ्या पार्टमध्ये आपल्याला त्याचे बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे आहेत. जेणेकरून आपल्याला त्या बेसिक कन्सेप्टवरती आपल्याला डिफिकल्ट लेव्हलचे सुद्धा प्रॉब्लेम सोडवता आले पाहिजे. बरोबर आहे? म्हणजेच काय तर आपल्याला पर्सेंटेजचे वेगवेगळ्या पार्टमध्ये व्हिडिओ बनवायचे, जे की तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिलं जाईल. जर तुम्ही ती प्लेलिस्ट उघडली तर तुम्हाला नुसत्या पर्सेंटेज वरतीच नाही किंवा नुसत्या क्वांट वरतीच नाही तर तुम्हाला रिझनिंग असेल, इंग्लिश असेल किंवा ऍग्रीकल्चर असेल किंवा बँकिंग अवेअरनेस असेल किंवा जनरल अवेअरनेस असेल, त्याच्यावरती वेगवेगळे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील, जे की तुम्हाला 100% युजफुल वाटतील आणि ठरतील सुद्धा ते एक्झाममध्ये. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओला स्टार्ट करायच्या अगोदर आपल्याला बघायचे की बालक अकॅडमी आपल्यासाठी काय काय उपक्रम राबवणार आहे, जेणेकरून तुम्हाला बालक अकॅडमीला सबस्क्राईब करायला पाहिजे आणि फॉलो सुद्धा करता आलं पाहिजे. का बरं? कारण आम्ही सध्याला जे आयबीपीएस पीओ आयबीपीएस पीओ असेल किंवा एसओ म्हणजेच एएफओ असेल किंवा एसओ असेल, त्याचे आम्ही इंटरव्ह्यू कंडक्ट करणार आहोत. ज्यावेळेस काही लोकांना वाटते की आपण मेन्स नंतरच त्याची तयारी करायला पाहिजे, त्यासाठीच आपण इंटरव्ह्यू छत्रपती संभाजीनगरमध्ये याचे कंडक्ट करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल आणि इंटरव्ह्यू म्हणजेच प्री पासून मेन्स पासून ते इंटरव्ह्यू ही शेवटची स्टेज आहे मित्रांनो सिलेक्शनची आणि खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे. अशा लोकांना वाटत असेल की आपल्याला मेन्सला कमी मार्क असतील किंवा काय असेल, अशा लोकांनी तर 100% इंटरव्ह्यू वरती फोकस करायला पाहिजे. का? कारण मेन्समध्ये किती मार्क आहेत आपल्याला खरंच माहिती आहेत का हो? मग त्याचा बाऊ करून का घ्यायचा? ज्या गोष्ट आपल्याला माहितीच नाही, त्या गोष्टीचा बाऊ का करायचा? डोक्यामध्ये त्याचा न्यूनगंड का बाळगायचा? आपलं सिलेक्शन तर 100% होणार आहे, बरोबर आहे? मग आपण कशासाठी तयारी करतो? सिलेक्शनसाठीच तयारी करतोय ना. मग काय मेन्सला की एवढेच सॉल्व्ह केले, तेवढेच सॉल्व्ह केले. तुम्हाला काय माहिती आहे समोरचा खरा बोलतोय का खोटा बोलतोय? एखादा मी 55 सॉल्व्ह केलो म्हणतोय. याचा अर्थ तो 55 समजा 100% जर 55 सॉल्व्ह केला असेल. मग ॲक्युरसी असेल का हो त्याची 55चीच? का उगाच तुक्के मारून आलेला असेल? तुम्हाला माहिती आहे का? पण तुम्हाला तुमचं माहिती आहे. तुम्ही कसे सॉल्व्ह केलाय. लोकांवरती कधीही विश्वास ठेवायचा नाही, की ह्यानं एवढे केले म्हणजेच तो खरंच बोलत असेल किंवा तुम्हाला तो कधी डिमोटिव्हेट करायला सुद्धा बोलत असेल. म्हणजे हा इंटरव्ह्यूची तयारी करणार बाबा, आपल्या पुढे जाणार. हे सुद्धा काही-काही लोकांचा माइंडसेट असतो. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला भुलायचं नाही आणि इंटरव्ह्यूच्या तयारीला लागायचं. आपल्याकडे खूप चांगले लोक आहेत, जे की इंटरव्ह्यू घेणार आहेत तुमचे. का बरं? तर ते असणार आहेत पोस्ट होल्डर्स सगळेच्या सगळे. ज्यांना ॲक्चुअल इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. आता त्या इंटरव्ह्यूमध्ये जे आपण सेशन कंडक्ट करणार आहोत, त्यामध्ये आपण फीडबॅक देऊयात, सजेशन देऊयात. कसं देऊयात? आपण तिथल्या तिथं लाईव्ह देऊयात आणि तुमचे व्हिडिओज रेकॉर्ड करूयात. जेणेकरून तुम्हाला ते पाहता येतील फ्युचरमध्ये. फ्युचरमध्ये म्हणजे काय आपल्याला 1 वर्षानंतर नाही पाहायचे, लगेच पाहायचे. तर ते तुम्हाला पाहता येतील आणि सेल्फ एनालिसिस करता येतील. म्हणजे समोरचा काय सांगतोय ह्याच्यापेक्षा आपण पाहिलेलं कधीही बेटर असतं, की मी कसं बोलतोय इथं. मला काय चेंजेस करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहता येतील. यासोबत आपल्याला फ्री नोट्स तिथं इंटरव्ह्यूच्या बाबतीत दिल्या जातील. यामध्ये भरपूर जे की हे सोडून सुद्धा आपण दुसरे सुद्धा जे की मंडळाधिकारी असू द्या, स्केल 2, स्केल 3 लेव्हलचे लोकं सुद्धा आपण तिथे इंटरव्ह्यू कंडक्ट करण्यासाठी पॅनलिस्ट म्हणून बसवणार आहोत. त्याच्यामुळे आता बघा आदेश थेटे जे की तुम्हाला चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यूमध्ये मदत करू शकतात. एएफओ आहेत ते स्वतः, मी स्वतः ओमप्रकाश आनंदवाडे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे गाईड करू शकतो. मी सुद्धा अक्षय चपेतकर जे सीबीओ आहेत आणि त्यांना एक रिसेंट इंटरव्ह्यू दिलेला अनुभव आहे मित्रांनो. म्हणजेच त्यांना आत्ताच्या घडीला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न काय विचारलेले आहेत ते सुद्धा माहिती आहे. त्याच्यानंतर गजानन आनंदवाडे जे की आर-आर-बी मध्ये आहे सध्या. आता समीर गुंडला हे तुम्हाला हे कन्सल्टंट आहेत स्वतः एम-एन-सी मध्ये आणि ते चांगल्या चांगल्या
पॅकेजच्या, चांगल्या चांगल्या पॅकेजच्या म्हणजे 85 लॅक्स अशा भल्या मोठ्या भल्या दांडक्या पॅकेजच्या इंटरव्ह्यूसाठी ते बसलेले आहेत. ते स्वतः बसलेले आहेत. ते स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत. म्हणजेच त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचं नॉलेज आहे HR बद्दलचं. ते तुम्हाला खूप फायद्याचं ठरेल. ओमकार भोसले जे की AFO आहेत स्वतः, त्यांच्याकडून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्यांना बोलचाल, ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडून गाईडन्स घेचाल, त्यावेळेस तुम्हाला वाटेल की यार खरंच माझं सिलेक्शन 100% होणार. इंटरव्ह्यूमध्ये मला 100% चांगले मार्क पडणार. हे होतं आपले इंटरव्ह्यूचे गाईडन्स बद्दलचं. तर बघा, तुम्हाला जर इंटरव्ह्यू साठी जर तुम्हाला काही करायचं असेल तयारी, तर डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक असेल किंवा कमेंट बॉक्स मध्ये आपण ती टाकूयात. कशाची? तर ते आपलं काय गुगल फॉर्मची तुम्ही भरू शकता आणि नंतर ते आपण पाहूयात आणि संभाजीनगरला आपला इंटरव्ह्यू कंडक्ट करूयात. आता बघा, व्हिडिओला स्टार्ट करूयात, म्हणजेच ऍक्च्युअल प्रश्नांना स्टार्ट करूयात. पर्सेंटेज मध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आहेत आपल्याला तर माहितीच आहे. आता बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय? कोणताही प्रश्न सोडवताना डायरेक्टली जे दिलंय ते लिहून घ्यायचं पहिल्यांदा. तर हे माझं तत्व सांगतंय. P's सॅलरी इज 20% लोअर दॅन Q's सॅलरी. आता P आणि Q आपल्याकडे आहेत. आता 20% लोअर दॅन म्हणजे काय? तर 1/5 आपल्याला माहिती आहे, म्हणजेच 5 वरती 1 कमी, म्हणजेच P ची सॅलरी आली 4. आता Q सॅलरी विच इज 20% लोअर दॅन R सॅलरी. आता माहिती झाली आपल्याला 20% म्हणजेच काय? 1/5. 1/5 कमी म्हणजे काय? तर 5 मधून 1 गेलं तर 4 उरलं. कळालं? आता पुढे बघा, बाय हाऊ मच पर्सेंट इज आर्स सॅलरी मोर दॅन क्यूज सॅलरी. मोर दॅन कुणापेक्षा? क्यू पेक्षा. आता आपल्याला हे बाकीचं फापट पसारायची काही गरज नाही, बरोबर आहे. मग आता आपल्याला विचारलंय आरची सॅलरी किती जास्ती आहे? आरची सॅलरी क्यू पेक्षा 1 न जास्ती आहे इथं रेशो मध्ये. म्हणजेच 1 न जास्ती आहे. कुणापेक्षा जास्ती आहे? कुणापेक्षा जास्ती आहे तर ती क्यू पेक्षा जास्ती. क्यू काय? 4. म्हणजेच 25% आर ची सॅलरी जास्ती आहे क्यू पेक्षा. हे आपलं उत्तर असणार आहे ए, ऑप्शन ए. चला पुढे चला लवकर. गजानन्स इन्कम डिक्रीज्ड फ्रॉम 40,000 टू 35,000. फाइंड द पर्सेंटेज डिक्रीज इन दिस इन्कम. आता बघा काय म्हटलंय, तर 40,000वरून 35,000वरती 40,000वरून 35,000वरती तिची इन्कम आलेली आहे. म्हणजेच काय? 5,000 कमी झालेले आहेत. कशावरती? 40,000वरती. 40,000वरती 5,000 कमी झालेले आहेत. म्हणजेच काय? 1/4 म्हणजे काय? 1/4 म्हणजेच काय? 25%. म्हणजेच 1/40 म्हणजेच काय? 2.5. 25 5 1600 म्हणजे 12.5%. 12.5% याचं उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. In a school, the total number of boys is 40% more than the total number of girls. आता बॉईज आहेत, बरोबर आहे, बॉईज आहेत आणि गर्ल्स आहेत. आता 40% म्हणले, 1/5 म्हणजे 20%, तर 2/5 म्हणजे किती? 40%. माहिती पाहिजे आपल्याला. कशापेक्षा? गर्ल्स पेक्षा 40% जास्ती आहेत. म्हणजे 5 वरती 2 जास्त म्हणजे 7. व्हॉट इज द रेशो ऑफ द नंबर ऑफ बॉईज टू दॅट ऑफ गर्ल्स? माझं उत्तर तर बरोबर आलेलं आहे. पण मी रेशो लिहिताना G आणि B लिहिला आणि 5:7 असं लिहिलं, तर उत्तर 5:7 टिक करून दिलं मी आणि उत्तर टाकलं हे, तर उत्तर ते चुकणार आहे मित्रांनो. इथं विचारले काय? बॉईज टू गर्ल्स काय आहे? तर 7:5 असं हे त्याचं उत्तर असणार आहे. नक्कीच आपण ज्यावेळेस आयॉन डिजिटल मधून बाहेर पडतो त्यावेळेस माझे अटेम्प्ट एवढे झाले म्हणून सांगतो, आणि अटेम्प्ट एवढे झाले पण मार्क एवढे आले. अटेम्प्ट एवढे मोठे झाले पण मार्क एवढे आले. का बरं आले? हे त्याचं कारण असतं की आपण प्रश्न नीट वाचत नाही, प्रेझेन्स ऑफ माइंड राहत नाही तिथल्या ठिकाणी. आपण म्हणजे प्रश्न तर इथंच आहे, चालू आहे, एक्झाम मध्ये मी आहे, देहाने तिथं आहे पण मनाने कुठेतरी आहे, हे आपल्याला होतं. त्याच्यामुळे उत्तर चुकतात, मार्क कमी येतात आणि नॉर्मलायझेशन होतं. पुढचा प्रश्न बघा. अ नंबर इन्क्रीज्ड बाय 55%. 55% गिव्स 930. फाइंड द नंबर असं आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा 1/20 आपल्याला माहिती आहे किती? 5%. 1/20 म्हणजे 5%. तर 55%ला आपल्याला 5%ला
55% आपल्याला न्यायचं असेल तर 11 ने मल्टिप्लाय करावं लागतंय. म्हणजेच 11/20%. 11/20 म्हणजेच किती? 55% आपल्याला हे कळालेलं आहे. म्हणजेच 11/20 म्हणजेच काय? 31 म्हणजेच 930. तर आपल्याला काय काढायला लावले? फाइंड द नंबर म्हणजेच 20 म्हणजे किती? तर हे किती पट आहे? 3 पट आहे म्हणजे 30 पट आहे. तर हे किती असणार आहे? किती असणार आहे? 30 गुणिले 20 600. आपलं उत्तर असेल 600. उत्तर असेल 600. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, इफ P1 is equal to 200, P2 is equal to 800, P1 is equal to 200, P2 is equal to 800, then P1 is, प्रश्न बघा, P1 is how much percent less than P2. आता P1 जो आहे तो किती टक्क्यानं लेस आहे कुणापेक्षा? P2 पेक्षा म्हणले बरं का. P2 किती आहे? 800. हा किती आहे? 200. मग कमी किती नाही? 600 कमी आहे. 600 कमी आहे. म्हणजे बेत्रिक 6 बेचोक 8 म्हणजे 3/4 आलेला आहे. 3/4 न कमी आहे. म्हणजेच किती टक्क्यानं कमी आहे? 75% कमी आहे. 3/4 म्हणजेच काय? 75% आणि तो 75% कमी आहे. म्हणजे ऍक्च्युअली तो किती टक्के आहे? 25% आहे त्या P2 च्या. हे जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला आलं पाहिजे. मित्रांनो, इथपर्यंत आपण व्हिडिओ पाहिला, आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करावा आणि कमेंट करावं आणि आपल्या जे जवळचे मित्र आहेत अशा लोकांपर्यंत आपण तो व्हिडिओ शेअर करावा, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल आणि आम्हाला सुद्धा मोटिवेशन भेटेल की तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारचे गणित आपण सोडवून देऊयात. आपण लाईव्ह मॉक कशी द्यायची ते सुद्धा आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल की लाईव्ह मॉक देताना किंवा आपण ज्यावेळेस ऍक्च्युअल एक्झाममध्ये आपण एक्झाम देतो की आम्ही लोक कसं देतो आणि तुम्ही कसं द्यायला पाहिजे ते तुम्हाला सुद्धा अनालिसिस करता येईल. आणि बालक अकॅडमी आपल्याला भरपूर सारी मदत करेल, जी की तुमच्या ऍक्च्युअल एक्झामसाठी खूप फायद्याची ठरेल. तर थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे.